नमस्कार, मी गिरीश गायकवाड 100 सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। ते दोघेही बेरोजगार होते। शुक्रवारची वाट पाहायचे, नमाज पठण करायचे, आधी आपल्या कर्मासाठी अल्लाहकडे माफी मागायचे, मग मोबाईलवर डल्ला मारायचे। नमाजसाठी जसे नमाजी खाली वाकायचे, हे चोरटे त्यांच्या मोबाईलवर हात साफ करायचे, बॅगवर डल्ला मारायचे। अनेकांचा खिसा पाकिट मोबाईल यांनी लंपास केला होता, पण एका मशिदीत सीसीटीव्ही मुळे यांचं बिंग फुटलं आणि आरोपी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात। पहिला सीसीटीव्ही फुटेज पहा। यात तुम्ही पाहू शकता की कसे लाल रंगाचे कपडे घालून एक चोर मशिदीच्या आत शिरतोय। दुसरा सीसीटीव्ही फुटेज पहा। लाल रंगाचे कपडे घातलेला हा चोर मशिदीत बसलाय। नमाज पठण सुरू आहे। थोड्या वेळात तो उठतो आणि मशिदीत फिरू लागतो। योग्य वेळेची वाट पाहत असतो। जसे सगळे नमाज पठणासाठी खाली वागतात, तेव्हा हा चोर अलगद या कोपऱ्यात ठेवलेली काळ्या रंगाची बॅग खांद्यावर टाकतो आणि तातडीनं मशिदीच्या बाहेर निघून जातो। एका मस्जिदमधून एका बॅगमधून 6 मोबाईल चोरीला गेले होते। चोरीची घटना अशी होती की नमाज पढायला ज्यावेळेस लोक येतात शुक्रवारी, त्यावेळेस त्यांच्या त्यांचं लक्ष नसताना ते चोरून घेऊन जाणं। तर आम्ही अशी चोरीची घटना झाल्यानंतर आम्ही टेक्निकल हेल्पमधून आम्हाला ते 2 चोर धारावीतून त्यांना आम्ही अटक केलं। मुंबई पोलिसांनी या चोराला त्याच्या साथीदारासोबत बेड्या ठोकल्या। चोरटे अल्लाच्या नावानं लोकांच्या मोबाईलवर, किमती वस्तूंवर डल्ला मारण्याचं काम करायचे। शुक्रवारचा दिवस निवडायचे, मोठमोठ्या मशिदींमध्ये नमाज पठणाच्या बहाण्यानं जायचे। चोरीच्या आधी अल्लाहकडे माफी मागायचे। कुणी पकडलं तर आमची रक्षा कर अशी दुआ मागायचे। जसे लोक नमाजासाठी खाली डोकं ठेवायचे, चोरटे डाव साधायचे। हे दोघे महागडे मोबाईल चोरायचे आणि बॅग चोरी करून पसार व्हायचे। त्यांच्याकडून 6चे 6 मोबाईल हस्तगत झालेले आहेत। 6चे 6 मोबाईल हस्तगत झाले आणि त्याची चौकशी चालू आहे। याच्यापूर्वी त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत। भुरटे चोर आहेत ते, त्यांनी अनेक चोऱ्या केलेल्या आहेत, कुर्ला एरियात जास्त केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे अद्यापपर्यंत। पण या जोडगोळीचा हा कारनामा, त्यांचा हा नापाक मनसुबा अल्लाला सुद्धा मंजूर नव्हता। यासाठीच त्यांचा हा कारनामा तिसऱ्या डोळ्यात म्हणजेच सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। या चोरट्यांची रवानगी थेट तुरुंगात निश्चित झाली। कांदिवली पोलिसांनी गुड्डू बुल्लू अन्सारी आणि इसरार युनुस खान या दोघांच्या जोडगोळीला बेड्या ठोकल्यात। दोघे धारावीचे राहणारे निघालेत। मोठमोठ्या मशिदीत त्यांनी अनेकदा डाव साधलाय, कारण कांदिवली पोलिसांनी या दोघांकडून 6 मोबाईल फोन जप्त केलेत। मुंबईच्या कुर्ला, धारावी आणि मालवणी सारख्या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मशिदीत यांनी अनेकांचा खिसा पाकिट रिकामा केलाय। कर्माची फळेही इथेच भोगावी लागतात, हेच या घटनेतून पाहायला मिळाले। गोविंदा ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।